दिवाकर तिजारे. कुठून आले तुम्ही? जाम सावळीवरून. जाम साडून. आपण कोणतं बियाणं बघून राहिलो आज? आज प्रिया हे वाण बघत आहे. काय चांगलं वाटलं प्रियामध्ये तुम्हाला देवकर भाऊ? प्रियामध्ये झाड खूप आहे, मजबूत आहे. हा. आणि बोंडी जी आहे हा ते जवळ असून मोठे ठोकळ बोंड आहे. म्हणजे मोठे बोंड असून जवळ आहे. हो ठीक आहे. आणि अजून आता एवढं मोठं माल तयार केल्यानंतर बी झाड एकदम दणकट आहे, उभा आहे. झाड चांगला आहे. हा हिरवगार आहे. हा पुन्हा पात्या वगैरे भरपूर आहे. आणि आपण बघा मोठं बोंड असून बघा आपण सिरीज मध्ये कसे बोंड लागलेले आहे बघा. 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे याला म्हणजे सिरीज मध्ये बोंड पण लागले झिगझॅग पद्धतीमध्ये. आणि फळ फांद्या पण जास्त याला. ठीक आहे. आणि आपण हे मोठी फांदी पाहता, हे मोनोपुडी हिला आपण बघा आपण शेतकरी भावांनो. तर तुम्हाला हे बियाणं आवडलं देवकर भाऊ? आवडलं. किती पॅकेट लावाल तुम्ही पुढच्या वर्षी? मग हे 2 ते 4 पॅकेट. 4 पॅकेट लावा. आणि किती शेतकऱ्यांना सांगा की प्रिया लावलेलं पाहिजे म्हणून? मी आता माझ्या मित्र बांधवांना सगळ्यांना सांगेन हा प्रिया हे वाण लावलं पाहिजे. तर आपण आज हे प्रिया वाण बघितलं, छातीवर हात ठेवा बरं तुम्ही. खरं सांगा प्रिया वाण म्हणजे समाधानकारक आहे, शेतकऱ्यांच्या हितेशी आहे, हमखास उत्पन्न देणारं बियाणं आहे प्रिया. तर शेतकऱ्यांनी लावलेलं पाहिजे ना? लावलेलं पाहिजे. चालेल ठीक आहे. धन्यवाद.